जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेट परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि निकाल लागल्याच्या नंतर त्याच्यावर वेगवेगळ्या उमेदवारांच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने एनालिसिस केल्या जात आहे आणि ते एनालिसिस केल्याच्या नंतर मार्केटमध्ये त्या रिझल्टच्या संदर्भामध्ये बऱ्याच प्रमाणावरती चर्चा होताना देखील आपल्याला दिसत आहे। त्यावर निगेटिव्ह चर्चा असेल, पॉझिटिव्ह चर्चा असेल, त्या निकालावरती घेण्यात येणारा जो संशय असेल, या सगळ्या बाबी ज्या आहेत सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालताना आपल्याला दिसत आहे। यामध्ये बरेचसे प्रश्न उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत आणि सर्वसामान्य अभियोग्यताधारक जे आहे ते कन्फ्यूज झालेला आहे की नेमकं सोशल मीडियावरती जे काही घडत आहे ते खरं आहे का? आहे तर मग आता नेमकं भविष्यामध्ये काय होणार आहे? मग ते जर खरं नसेल तर जे दिसत आहे त्या दिसत असल्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे किंवा रियालिटी आहे ती एक्झॅक्टली काय आहे, त्यावर आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। बघा मित्रांनो, टेट परीक्षेचा निकाल लागलेला आहे, हे आपल्या सर्वांना कल्पना आहे। 2,11,000च्या आसपास उमेदवारांचा निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी डिक्लेअर केलेला आहे। आता त्या निकालाच्या संदर्भामध्ये बऱ्याच प्रमाणावरती मार्केटमध्ये चर्चा होताना आपल्याला दिसत आहे। मलाही बऱ्याच वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये किंवा वेगवेगळ्या उमेदवारांच्या वतीने जे आहे हजारोच्या वतीने फोन कॉल्स आणि मेसेजेस यायला लागलेले आहे, विचारणा होताना हे आपल्याला दिसत आहे। त्यावरती भाष्य करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, कारण मागच्या 8 वर्षापासून मी शिक्षक भरती फॉलो करतो आहे। इव्हाना मी शिक्षक भरती पूर्णपणे गाळून प्यालेलो आहोत। त्याच्यामुळे आपलं कर्तव्य आहे की आतापर्यंत ज्या पद्धतीने आपण ऑथेंटिक माहिती मागच्या 8 वर्षापासून आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, आता इथून पुढे देखील तेच जी काही माहिती आहे आपण पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। बघा, एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगू इच्छितो की व्हिडिओमध्ये मी जेवढी माहिती सांगत आहे त्यापैकी सगळी माहिती अगोदर समजून घ्या, प्रत्येक पॉइंट माझा समजून घ्या आणि त्यानंतर तुमच्यावरती मी व्हिडिओच्या शेवटी जे काही जजमेंट आहे, जो काही निर्णय आहे तो ठेवणार आहे। त्या निर्णयाला आपण व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। हो, उत्तर देणं देखील तुमचं कंपल्सरी असणार आहे, कारण आपल्याला सर्वसामान्य उमेदवारांची जी काही भूमिका आहे, मी जे पॉइंट्स मांडले त्या पॉइंटच्या संदर्भामध्ये तुम्हाला नेमकं काय वाटत आहे ते जाणून घ्यायला आवडणार आहे, कारण इथून पुढची दिशा आपल्याला त्या पद्धतीने ठरवायची आहे। ठीक आहे, मी ज्या पॉझिटिव्ह चर्चा आहेत, निगेटिव्ह चर्चा आहे, दोन्ही गोष्टींवरती चर्चा करणार आहे, बोलणार आहे प्रत्येक मुद्द्यावर। बघा, निकाल लागला, ठीक, निकाल लागला, कॉमन निकाल लागला, उमेदवारांना त्यांच्या पर्सनल लॉगिनला देखील निकाल पाहता आला। यामध्ये कोणत्याही प्रमाणावरती शंका नाही, कोणत्याही प्रमाणावरती डाऊट नाही किंवा तक्रार नाही। परंतु एक गोष्ट निश्चितपणाने या ठिकाणी जी आहे परीक्षा परिषदेच्या वतीने चुकीची देण्यात आलेली आहे। चुकीची तर नाही म्हणत मी, परंतु या पद्धतीने न देता दुसऱ्या पद्धतीने द्यायला पाहिजे होतं। ते नेमकं काय, तर एक थोडक्यामध्ये आपल्या आजच्या ज्या मुद्दा आहे, आजच्या मुद्द्याला आपण मी सुरुवात या ठिकाणापासून करू इच्छितो। बघा, हा एक निकाल आहे किंवा हा निकाल आहे, ठीक आहे, जो कॉमन परीक्षा परिषद पुणे यांनी आपल्या ऑफिशियल वेबसाईटला डिक्लेअर केलेला हा निकाल आहे। आता या निकालाला आपण सॉर्ट आउट केलेला आहे, ठीक आहे, असेंडिंग ऑर्डरमध्ये। आता यामध्ये काय काय सांगितलं ते लक्षात घ्या। यामध्ये एक तर सिरियल नंबर दिला नाहीये, हे आपण सिरियल नंबर लावलाय, हा रोल नंबर दिला, या उमेदवाराचं नाव दिलं, याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर, या दोन गोष्टी दिल्या आणि डायरेक्टली फायनल स्कोर दिलेला आहे आउट ऑफ 200, म्हणजे 1 2 3 4 कॉलम मध्ये रिझल्ट दिलेला आहे। हा रिझल्ट आहे। आता याच्या अगेन्स्ट मध्ये जर का आपण 2022 ला देखील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनीच परीक्षा घेतली होती, यांच्या मार्फत IBPS ने परीक्षा कंडक्ट केली होती आणि जो निकाल या ठिकाणी डिक्लेअर केला गेला होता तो निकाल या ठिकाणी बघा, हा आहे 2022 चा निकाल। या 2022 च्या निकालाचं वैशिष्ट्य काय आहे तर बघा, इथे त्यांनी सिरियल नंबर दिलेला आहे, ही जी PDF आहे ना ऍज इट इज घेतलेली, ठीक आहे, ही मॉडिफाय केलेली नाहीये, ही ऍज इट इज आहे। बघा, इथे दिलेला आहे रोल नंबर, इथे त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, यानंतर दिली त्याची कॅटेगरी, त्यानंतर त्याचा सेक्स दिलेला आहे या ठिकाणी मेल फिमेल, इथे त्याची डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, उमेदवाराचं पूर्ण नाव दिलेलं आहे आणि स्कोर ज्या पद्धतीने त्यांनी पब्लिश केला होता तो निश्चितपणाने वाखाणण्याजोगी गोष्ट आहे की या ठिकाणी ऍप्टिट्यूड मध्ये 120 पैकी किती आणि या ठिकाणी जे आहे
आणखीन 80 मार्कांपैकी किती आणि एकूण 200 पैकी किती असं त्याने अनालिसिस करून सांगितलं होतं. त्यातल्या त्यात हा उमेदवार जर का दिव्यांग असेल तर इकडे त्यांनी ओसी असं लिहून देखील दिलं होतं. म्हणजे किती इन्फॉर्मेशन दिली होती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 कॉलम मध्ये त्यांनी जे आहे इन्फॉर्मेशन दिली होती 2022 ला. यामुळे काय होतं की परीक्षा परिषदेचा जो थोडासा ट्रान्सपॅरन्सी आहे, पारदर्शीपणा आहे, तो आपल्याला जास्त दिसून येत होता. त्याच्या अगेन्स्ट त्यांनी आता जर आपण बघितलं तर तो रिझल्ट त्यांनी थोडासा शॉर्ट मध्ये दिलेला आहे. यामध्ये उमेदवाराची डेट ऑफ बर्थ नाहीये, उमेदवाराची कॅटेगरी नाहीये, उमेदवाराचा सेक्स दिलेला नाहीये, उमेदवाराची हॉरिझॉन्टल कॅटेगरी दिलेली नाहीये. हे थोडंसं जे आहे संभ्रम निर्माण करणारं आहे. कारण यामुळे मेरिटचा अंदाज लावणं किंवा जे काही उमेदवार फ्रॉड पद्धतीने आतमध्ये आलेले आहेत का ते तपासून पाहणं थोडंसं उमेदवारांना इझी केलेलं असतं. हा एक पॉइंट मला असं वाटतं की या संदर्भामध्ये निगेटिव्ह आहे आणि त्या गोष्टीला मी डिनाय करत नाहीये. हा मुद्दा अगदी व्हॅलिड आहे. परीक्षा परिषदेने त्या पद्धतीचा निकाल या ठिकाणी पब्लिश करायला पाहिजे ज्या पद्धतीने हा निकाल आहे. हा बघा, हा थोडासा झूम करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, हा निकाल आहे. हा 2022 चा निकाल आहे. राहतो आहे दुसरा मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे तो मुद्दा काय आहे की यावेळेस परीक्षा परिषदेने डिक्लेअर केलेलं नाहीये की खरंच या परीक्षेमध्ये जे नॉर्मलायझेशन होणं अपेक्षित होतं, ठीक आहे, नॉर्मलायझेशन, ते नॉर्मलायझेशन झालं किंवा नाही. आता परीक्षा परिषदेने झालेलं हे सांगितलं नाहीये आणि झालेलं नाही हे पण सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये जे आहे शंकेची पाल चुकचुकताना आपल्याला दिसत आहे. माझंही असं प्रामाणिक मत आहे की या ठिकाणी परीक्षा परिषदेनं क्लिअर नोटिफिकेशन काढावं, बुलेटिन काढावा आणि त्या माध्यमातून सांगावा की ठीक आहे, आम्ही नॉर्मलायझेशन केलं, आम्ही नॉर्मलायझेशन केलेलं नाही, उमेदवारांना जसे मार्क मिळाले आम्ही तसे देऊन टाकलेले आहे. आता मलाही सांगता येणार नाहीये नॉर्मलायझेशन झालं किंवा नाही. हा एक निगेटिव्ह पॉइंट या ठिकाणी आपण आहे असं स्पष्टपणाने सांगू शकतो. त्यानंतर जे आहे आता एक मागणी अशी होती आहे, आता मार्केटमध्ये आता हे 2 पॉइंट तर महत्वाचे आहेच आहे. याच्या व्यतिरिक्त जे काही मार्केटमध्ये चालू असलेली चर्चा आहे त्या मार्केटमधल्या चर्चेच्या संदर्भामध्ये आपण बघूया. आता मार्केटमध्ये जी काही चर्चा चालू आहे की काही उमेदवारांना 0 मार्क मिळालेले आहेत. ठीक आहे, काही उमेदवारांना या ठिकाणी 0 मार्क मिळालेले आहे. मग 0 मार्क मिळतातच कसे? ठीक आहे, काही उमेदवारांनी 150 मार्क सोडवले होते, काहींनी 199 सोडले, काहींनी 200 मार्कांचा पेपर या ठिकाणी सोडवला, तरी देखील त्यांना जे आहे 0 मार्क मिळाले कसे? आता म्हणजे याच्यावरून काही उमेदवार असा अंदाज लावत आहे की या परीक्षेमध्ये घोळ झालेला आहे. बघा, हा पॉइंट धरून आपण असं नाही म्हणू शकत आहे की पूर्णतःच याच्यामध्ये जे आहे घोळ झालेला आहे. आता नॉर्मलायझेशन जर का झालं असेल किंवा झालं नसेल तर 0 मार्क का मिळाले हा एक फार मोठा प्रश्न आहे. त्यालाही आपण या ठिकाणी डिनाय करू शकत नाही. पण ही पहिल्यांदा घडलेली घटना नाही. याच्यापूर्वी 2022च्या परीक्षेमध्ये आय थिंक 251च्या आसपास उमेदवारांना 0 मार्क मिळालेली होती. त्याही वेळेस काही प्रमाणावरती आवाज उठवला गेला होता, परंतु नंतर तो आवाज दबला गेला आणि प्रकरण जे आहे पुढे चालत राहिलं. म्हणजे 2022च्या तुलनेमध्ये 2025 मध्ये 0 मार्क असलेल्या उमेदवारांची जी संख्या आहे ती काही प्रमाणावरती कमी झालेली आहे. आता मला असं वाटत आहे पर्सनली की परीक्षा परिषदेने जे आहे आपल्या उमेदवारांना जे काही रिस्पॉन्स शीट आहे ती देऊन टाकायला पाहिजे. उदाहरणार्थ मी एक उमेदवार आहे, मी 200 प्रश्न सोडवले आणि मला 0 मार्क या ठिकाणी मिळालेले आहे. तर मग माझा हक्क आहे किंवा मला 0 मार्क का मिळाले, मला कोणता प्रश्न या ठिकाणी आला होता, मग त्या आलेल्या प्रश्नाला मी नेमकं कोणतं ऑप्शन क्लिक केलं आणि ऑप्शन कोणतं बरोबर असायला पाहिजे होतं, त्याची मला माझ्या पर्सनल लॉग इनला या ठिकाणी जे आहे रिस्पॉन्स शीट देणं किंवा रिस्पॉन्स शीट मागणं हा माझा हक्क आहे. कारण मी 1000 रुपयाची जी आहे फीस त्या ठिकाणी भरली, माझा एवढा अमूल्य वेळ त्या ठिकाणी दिला आणि एक्झाम या ठिकाणी अटेंड केली. तर साहजिक आहे तो मुद्दा माझा व्हॅलिड ठरतो आहे. तसं जर म्हणत असाल तर तेही योग्य आहे. परंतु IBPSचा इतिहास पाहता किंवा IBPSची नियमावली पाहता असं होईल का, याच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. कारण IBPS आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामध्ये जो काही कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे तो कॉन्ट्रॅक्टच अशा प्रकारचा असतो की IBPS आपले प्रश्न बाहेर देणार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर देणार नाही. इव्हाना कदाचित ते परीक्षा परिषदेलाही प्रश्न दाखवणार नाही. असा कदाचित त्यांचा तो जो प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल आपल्याला या ठिकाणी असल्याची माहिती आहे. त्यामुळे IBPSनं आजपर्यंत कधीही कुणाला रिस्पॉन्स शीट दिले नाही,
क्वेश्चन पेपर दाखवलेला नाही. त्याच्यामुळे तो एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे असं आपण म्हणू शकतो. कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे टीईटीची परीक्षा घेते, टीईटीची प्रश्नपत्रिका आणि आपली जी आन्सर शीट आहे, ठीक आहे, तर ती देखील बाहेर देते. त्या पद्धतीने जर दिलं असतं तर याच्यावरची जी काही विश्वासार्हता आहे ती आणखीन जास्त वाढली असती. आणि याला आणखीन एक पुष्टी जोडून ना उमेदवार जे काही सांगत आहे की परीक्षा ऑनलाईन असताना याचा निकाल जर का 3 महिन्यानंतर लागत असेल तर त्याही ठिकाणी कुठेतरी जे आहे शंका उपस्थित केली जाऊ शकते. आणि त्याही गोष्टीला आपण पूर्णतः डिनाई करू शकत नाही आणि पूर्णतः त्याला ऍक्सेप्टही करू शकत नाही की जास्त दिवस लागले म्हणजे काहीतरी घोळ असेल म्हणून. हा, आता येऊया आपण दुसऱ्या बाजूकडे. आता काही उमेदवारांना यामध्ये जे आहे जर आपण मार्क्स बघितले तर 190चा टॉपर आहे, 189, त्यानंतर 188, 87, 85 वगैरे अशा प्रकारचे मार्क्स आहेत. आता काही उमेदवारांचा असा दावा आहे की एवढे मार्क्स मिळणं कदापि शक्य नाही. त्यामुळे निश्चितपणाने या परीक्षेमध्ये घोटाळा झालेला आहे. बघा, एवढे जास्त मिळणं शक्य नाही आणि म्हणून यामध्ये घोटाळा आहे असं जर कोणी म्हणत असेल तर माझं पर्सनल ओपिनियन आहे ते साफ चुकीचं आहे. एवढे मार्क्स मिळवणं हो शक्य आहे, बिलकुल शक्य आहे. कारण आम्ही आमच्या डोळ्याने बऱ्याच गोष्टी या ठिकाणी पाहतो आहे. कारण तुम्हाला या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे मास्टर टीचर नावाचं जे प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मचे बरेच विद्यार्थी, एक कशाला, मी काही उमेदवारांचे इंटरव्ह्यू देखील आपल्या प्लॅटफॉर्मला घेतलेले आहे. मग 187 वाला असेल, 185 वाला असेल, 184 वाला उमेदवार असेल, त्या उमेदवारांचा आपण स्कोर बघितलेला आहे. तो अतिशय चांगला आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडून त्यांचं यशाचं रहस्य देखील जाणून घेतलेलं आहे की त्यांनी 4-5 वर्षापासून कॉन्स्टंट स्टडी केलेली आहे. आणि कॉन्स्टंट स्टडी केल्याच्या शिवाय त्याने इतरही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. बऱ्यापैकी त्यांना मार्क्स मिळालेले आहेत. आणि इव्हाना आम्ही त्याला क्रॉस चेक जेव्हा मास्टर टीचर ऍप्लिकेशन मध्ये केलं तर त्या उमेदवारांनी ज्या काही टेस्ट सिरीज सोडवलेल्या होत्या त्या टेस्ट सिरीज मध्ये देखील त्यांना बऱ्यापैकी स्कोर त्याच लेवलचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर हा एक मुद्दा आहे. ठीक आहे, आता मी पूर्णतः या गोष्टीला डिनाय करू शकत नाही की जेवढेही टॉपर्स आहेत ते सगळेच्या सगळे जे आहे अशाच प्रकारचे असतील. आणि असंही मी या ठिकाणी कन्सिडर करून नाही चालू शकत आहे की सगळेचे सगळे जे टॉपर्स आहेत त्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावरच मार्क घेतलेले असतील. म्हणून आपण कॉमनली एक या ठिकाणी मत या ठिकाणी व्यक्त करू शकत नाही. हा, यामध्ये जर का काही उमेदवारांवरती आपल्याला डाऊट्स असतील तर निश्चितपणाने ते डाऊट्स आपण क्लिअर करण्याकरिता परीक्षा परिषद असेल, IBPS असेल यांना क्वेश्चन करू शकतो. परंतु 1, 2, 4, 5 उमेदवारांमुळे जे आहे संपूर्ण उमेदवारांच्याकडे शंकेच्या नजरेनं पाहणं हे मला थोडंसं सत्सद विवेकविधीला पटत नाहीये. कारण आता जनरल तुम्हाला सांगतो याच आठवड्यामध्ये जे आहे IBPS ने एका परीक्षेचा निकाल लावलेला आहे. त्या परीक्षेमध्ये मला असं वाटतं 192चा टॉपर आहे. 200 मार्कांचीच परीक्षा होती. मग त्याही परीक्षेमध्ये घोळ झालाय का असं म्हटलं तर ते थोडंसं मला असं वाटतं की चुकीचं ठरेल, है ना. तर काही उमेदवार जर का आपल्यावर डाऊटफुल वाटत असतील तर निश्चितपणाने त्या उमेदवारांची चौकशी होणं अपेक्षित आहे. आता डाऊटफुल मध्ये कोण उमेदवार येऊ शकतील तर एक गोष्ट आपण या ठिकाणी सांगू शकतो की ज्या उमेदवारांना 2022 आणि 2025 या परीक्षा, या दोन्ही परीक्षांमध्ये जर का त्यांचे मार्क्स आपण बघितले तर दोन्ही परीक्षांमधल्या मार्क्स मध्ये जर का खूप मोठ्या प्रमाणावरती डिफरन्स आपल्याला पाहायला मिळाला तर त्या ठिकाणी निश्चितपणाने मीही ऍग्री करेल की थोडंसं शंका उपस्थित केली जाऊ शकते. पण याचा अर्थ असा नाही की 2022 ला कमी आणि आता जास्त मार्क आले म्हणजे सगळेच उमेदवार या ठिकाणी जे आहे काहीतरी घोळ करून आलेले आहे. पण काही उमेदवारांवरती आपण डाऊट्स निश्चितपणाने घेऊ शकतो. तसं असेल तर असे सिलेक्टेड उमेदवारांची नावे आपण या ठिकाणी परीक्षा परिषदेला घेऊन त्यांचं क्रॉस चेक करण्यासाठी या ठिकाणी भाग पाडू शकतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे की यांना आपण कसं फाइंड आउट करणार किंवा यांची तपासणी कशी होईल. तर बघा, एक तर CCTV फुटेज आपण पाहू शकतो. कारण प्रत्येक एक्झाम सेंटरमध्ये जे आहे CCTV लावणं कंपल्सरी होतं. आता तुम्हाला आतमधली गोष्ट तुम्हाला एक पुन्हा सांगतो, कारण 8 वर्षाचा माझा जर का अनुभव बघितला या शिक्षक भरतीचा किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा तर CCTV फुटेजमध्ये देखील फार जास्त काही आढळेल याची शाश्वती देता येत नाही. कारण काय आहे, CCTV कॅमेरा समोर असतो आणि हा जो उमेदवार कॉम्प्युटरवरती काहीतरी करत असतो. परंतु जर फ्रॉड झालाच असेल तर फ्रॉड करण्याच्या ज्या पद्धती आहे, ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत त्या खूप लेटेस्ट मधल्या आहेत, असू शकतील. जसं की काही तलाठी भरतीमध्ये वगैरे झालेला आहे. तर पूर्ण जी सिस्टीम आहे ती त्यांनी मॅनेज केलेली असू शकते. जर असेल तर मग अशा परिस्थितीमध्ये फक्त CCTV फुटेज मागवून
त्या संदर्भामध्ये चौकशी केली तर कदाचित काही निष्पन्न होणार नाही. परंतु जर का त्या उमेदवाराच्या सगळ्या लॉग इन डिटेल्स मागून घेतल्या IBPSच्या वतीने, की त्याने किती प्रश्न सोडवले, कोणता प्रश्न किती वाजून किती मिनिटाला सोडवला, कोणता प्रश्न त्याने स्क्रीनवर किती वेळ वाचला आणि त्यानं कशा प्रकारे क्लिक केलं, ह्या ज्या सगळ्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या जर मागून घेतल्या तर अशा परिस्थितीमध्ये तो फ्रॉड आहे किंवा नाही हे तपासून पाहणं थोडंसं जास्त इझी ठरेल, असं माझं पर्सनल मत आहे. ठीक आहे, बाकी मार्केटमध्ये जे चालू आहे ते आपल्या आपल्या परीने, कारण इथे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाचा अनुभव असेल, प्रत्येकाचं शिक्षण असेल, प्रत्येकाला जे आहे समजणारी दुनिया असेल, त्याच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत जी काही माहिती प्रोव्हाइड करतायत ते त्यांच्या परीने योग्य आहे. आपण इथे कुणालाही नाव ठेवत नाहीये, परंतु माझ्या बालबुद्धीला ज्या काही गोष्टी समजतात त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. बाकी यातून तुम्हाला काय घ्यायचंय, काय सोडून द्यायचंय ते तुमच्यावर डिपेंड आहे. परंतु एक जबाबदार व्यक्ती म्हणून ज्या गोष्टी मला खटकतात त्या गोष्टी मी सांगेल, ज्या गोष्टी मला वाईट वाटतात त्याही गोष्टी मी सांगेल, आणि ज्या गोष्टी नको व्हायला त्याही गोष्टी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तर हे झालं दोन्ही गोष्टी. आता आणखी एक गोष्ट या ठिकाणी मला नमूद करावीशी वाटत आहे, की जे जास्त स्कोरवाले उमेदवार आहेत, मागच्या वेळेस तर 2022ला त्यांनी OC मधून फॉर्म भरला होता, म्हणजे दिव्यांग प्रवर्गामधून त्यांनी फॉर्म भरला होता. आता दिव्यांग उमेदवारांना एक एक्स्ट्रा ॲडिशनल बेनिफिट्स असं होऊन जातं की त्यांना प्रत्येक तासी 20 मिनिटे एक्स्ट्रा टाइम मिळतो, म्हणजे 40 मिनिटं त्यांना एक्स्ट्रा मिळतात, म्हणजे 2 तास 40 मिनिटांमध्ये त्यांना पेपर सोडवता येतो. आणि विशेष म्हणजे ते आपल्यासोबत स्क्राईब घेऊन जातात. आता ह्या दोन्ही गोष्टी खूप जास्त पॉझिटिव्ह त्या उमेदवारांसाठी आहे, कारण क्वेश्चन पेपर तर सेम आहे. आणखी एक गोष्ट आहे की या उमेदवारांना क्वेश्चन पेपरमध्ये 180 मार्कांचाच पेपर येतो. 180 मार्क सोबत स्क्राईब आणि ॲडिशनल 40 तासांचा कालावधी. एवढ्या बेनिफिट्सच्या माध्यमातून जे आहे असे उमेदवार या ठिकाणी जे आहे जास्त मार्क घेतात. तर यांची चौकशी देखील होणं आवश्यक आहे, किंवा तुम्ही ते त्या पद्धतीने डिमांड केली तर मला असं वाटतं की ते योग्य आहे. कारण यांनी घेऊन गेलं ते दिव्यांग आहेत किंवा नाही त्याच्यावर फार जास्त डाऊट घेण्याचं मला अधिकार नाही. ठीक आहे, ज्याचं त्याचं ते आपलं सर्टिफिकेट सिद्ध करेल, परंतु त्यांनी घेऊन गेलेला जो काही स्क्राईब आहे त्या स्क्राईबचं शिक्षण काय आहे, GR प्रमाणे तो स्क्राईब आहे का, त्यानं एक्झॅक्टली कोणकोणत्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिलेल्या आहेत, या गोष्टींची चौकशी होणं आवश्यक आहे. अन्यथा तो जर का खूप मोठ्या पदावरचा व्यक्ती असेल, त्यानं बऱ्याचशा परीक्षा दिलेल्या असतील, तर साहजिक आहे तो आपला अनुभव, आपला अभ्यास त्या उमेदवाराच्या फायद्याचं लावून त्याला जे आहे जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करेल. तर हा जो स्क्राईबचा जो प्रकार आहे त्याची चौकशी जर का लावली तर ते थोडंसं जास्त इझी ठरेल, म्हणजे फाइंड आउट करणं थोडंसं सोपं ठरेल. यार खरंच काही आहे का, काही जसं आपण म्हणतो की दाल में कुछ काला है, ते काला है क्या, हे देखने में थोडीशी आसानी हो जाएगी. आता राहतो आहे ना एक क्षुल्लक गोष्टी. आता जसं तुम्हाला एक हा एक प्रश्न मागच्या काही दिवसांपासून ना इकडे तिकडे फिरतो आहे, कोणता आहे हा एक आहे. समजा आता हे कोणत्या उमेदवारांनी आपले जे उमेदवार आहेत ना ते बरीच मेहनत घेत आहेत या सगळ्या परीक्षांचं, या पूर्ण रिझल्टचं जे आहे अनालिसिस करतायत, आणि अनालिसिस केल्याच्या नंतर आपल्या काही उमेदवारांनी अशा प्रकारचे PDF बनवलेले आहे. तर ही PDF कशाची आहे, तर एकाच उमेदवारांची नावं सेम आहे आणि त्यांनी अनेक वेळा एक्झाम दिलेल्या आहेत, म्हणजे काहींनी 2 वेळा 3 वेळा 4 वेळा 5 वेळा दिलेल्या आहेत. तर ते असं म्हणणं आहे यांचं, ही जी लिस्ट आहे ही मी बनवलेली नाही, कुणीतरी आपल्या अभियोग्यताधारकानं बनवलेली आहे, मला त्यांची नावं माहीत नाही, व्हॉट्सअपला सर्क्युलेट होत होती म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे, फक्त हे शंका निरसनसाठी. मग समजा उदाहरण म्हणून हे एक उमेदवार आहे, फॉर एक्झाम्पल सेम नाव दिसत आहे, यांचं रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर डिफरंट आहे, मार्क पण डिफरंट आहे. ठीक आहे, म्हणजे साहजिक आहे, 2दा परीक्षा दिली म्हणजे त्यांचे मार्क वेगवेगळे असतील. याच्यामध्ये ना कुणीतरी एक सेम नावाची मुलगी आहे बहुतेक, तर त्या मुलीनं 5 वेळेस एक्झाम दिलेली आहे. त्या आता मुलांचा असा प्रश्न आहे की बघा हा किती मोठा घोळ आहे की एका उमेदवारानं 2-2, 3-3 वेळेस एक्झाम दिलेली आहे, आणि परीक्षा परिषद किंवा IBPSचा रूल असा आहे की एकदा परीक्षा देऊ शकतो, जर 2दा परीक्षा दिली तर तो भरतीतून बाद होणार आहे. आता पहिला प्रश्न ना इथे आपण शुअरली नाही सांगू शकत की हे जे समजा हे जे 2 नाव आहेत, समजा हा XYZ, हा XYZ, मी नाव शक्यतो कोणाचं घेणार नाही या ठिकाणी, आपल्याला नावाशी देणे घेणं नाही, पण जनरल डिस्कस करतोय. समजा हा XYZ हे व्यक्ती एकच आहेत का, याची शाश्वती देता येत नाही. ठीक आहे, कदाचित कॉमन नावाची 2 व्यक्ती असूही शकतात, म्हणजे नाव आडनाव आणि त्याचं जे वडिलांचं नाव सेम असू शकतं आणि नसू देखील शकतं. ठीक आहे, जरुरी नाही की हे जे आहे वेगवेगळी माणसं असावी, असंही होऊ शकतं की हे एकच माणूस असेल. मग असं जर का घडलं असेल
तर साहजिक आहे हे काय पहिल्यांदा घडलं का? हे पहिल्यांदा घडलेलं नाहीये. 2022ला देखील अशा प्रकारची काही प्रकरणं आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यावेळेस चांगली गोष्ट ही घडली होती की पवित्र पोर्टलला त्यांना रजिस्ट्रेशन करता आलेलं नव्हतं, कारण त्यांचा आधार नंबरवरून ट्रेस करण्यात आला होतं आणि ज्या उमेदवारांनी दोनदा परीक्षा दिली होती त्यांचा एकही स्कोर या ठिकाणी कन्सिडर न करता त्यांना रजिस्ट्रेशन करण्यापासून बॅन करण्यात आलं होतं. समजा या पीडीएफ मध्ये ठीक आहे जी नावं वगैरे आपल्याला दिसत आहे त्यामध्ये जर तथ्य असेल तर यापैकी सगळेच्या सगळे जे उमेदवार आहे आणि हे उमेदवार जर का कॉमन एकच असेल, ठीक आहे, म्हणजे ही दोन नावं एकाच उमेदवाराची असतील आणि त्याने दोनदा जर का परीक्षा दिली असेल, तीनदा परीक्षा दिली असेल तर हे सगळे रजिस्ट्रेशन करू शकणार नाही. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त त्यांच्यावर काही कारवाई होणार नाही, पण ते भरतीमधून बाद होणार, म्हणजे हे आपले कॉम्पिटिटर राहणार नाही. हे जेन्युइन गोष्ट आहे. ठीक आहे, आता ती 4-5 वेळेस परीक्षा देणारी मुलगी कुठे येतं मला ते शोधणं कठीण जाईल, पण हे जनरल एक गोष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त ना आणखीन एक प्रश्न, हे मला जेवढं वाटत आहे मी तेवढं सांगतो. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही वाटत असेल वेगळं यांच्या संदर्भामध्ये की नाही मग यांनी इथं फारच मोठा घोटाळा केला, हे घोटाळा म्हणजे काय, यांना शिक्षा होणार आहे ना, त्यांना शिक्षा होईलच, जरी कॉमन उमेदवार असेल तर शिक्षा होणारच आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे घोळ झालाय आणि परीक्षा परिषदेने केला हे या पॉईंटवरून सिद्ध होत नाही. ठीक आहे, दुसरा एखादा पॉईंट असेल तर मग ते आपण नंतर कन्सिडर करूया. आता दुसरी एक लिस्ट ना अशीच आपल्याच उमेदवाराने कोणीतरी हे बनवलेली आहे, ही मी बनवलेली नाही, सोशल मीडियावरून मी घेतलेलं आहे, परंतु याला मी क्रॉस व्हेरीफाय केला. ठीक आहे, जरी मी सोशल मीडियावरून घेतलं असेल तरी देखील ना समजा आता हा सिरियल नंबर असेल किंवा रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर आणि त्याला मिळालेले मार्क्स आणि त्याचं नाव हे मी क्रॉस व्हेरीफाय केलेलं आहे, हे करेक्ट आहे. तर आता हा एक मुद्दा आहे की या उमेदवारांची जी नावं आहेत ना ते सिंगल आहेत, म्हणजे यांच्या आडनावाचा, वडिलांच्या नावाचा या ठिकाणी जे आहे कुठेही उल्लेख नाही. उदाहरणार्थ हा बघा, हा समजा सिरियल नंबर आहे, हा समजा एकच आहे, नाव आहे त्यांचं, हे रजिस्ट्रेशन नंबर, हा रोल नंबर आणि हे त्यांचे मार्क्स. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्यापैकी बऱ्याच उमेदवारांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे, तर सिंगल नाम कसं असू शकतो, हा टोटली जे आहे फ्रॉड आहे. बघा, सिंगल नेम आहे म्हणून फ्रॉड आहे असं म्हटलं तर मला नाही वाटत की ते सांगणं थोडंसं योग्य आहे म्हणून. आता काय आहे, असू शकतं सिंगल नाव असू शकतं. जर आपण साऊथ इंडियन लोकांमध्ये जर का बघितलं तर त्यांच्याकडे एकच नाव त्यांच्या आधार कार्डवर असतं. ठीक आहे, आणि हे चुकून देखील झालेलं असू शकतं की उदाहरणार्थ समजा फॉर्म भरत असताना नेम, वडिलांचं नाव आणि लास्ट नेम, ठीक आहे, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम असं असतं. समजा जर का भरणाऱ्यानं जर चुकी केली असेल, तो कॅफेवाल्यानं फक्त जर का फर्स्ट नेम टाकून दिलं असेल तर साहजिक आहे त्यांच्या हॉल तिकीटवर तेवढं सिंगल नावच आलेलं असेल. पण तो पुन्हा देखील ना मलाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो की मग जर त्यांचा आधार नंबर आणि आधार नाव जर का वेगळं असेल मग परीक्षा सेंटरला त्यांना एंट्री कशा प्रकारे दिली. समजा जर का हे उदाहरण म्हणून सांगत आहे, ठीक आहे, हे पूजा नावाची जी मुलगी आहे तिच्या जर का आधारवर असं पूजा, वडिलांचं नाव एक्स आणि आडनाव वाय असं जर राहिलं असेल आणि त्याने जर का आधार कार्ड दाखवलं असेल एंट्रीला तर मग ते नाव मॅच होणार नाही ना, मग त्यांनी परीक्षा कशी दिली, हा एक प्रश्न आहे, उपस्थित केला जाऊ शकतो. अजूनही मी सांगत नाहीये की ते काहीतरी घोळ आहे म्हणून. ठीक आहे, कदाचित जर त्यांच्या आधारवरच तेवढं सिंगल नाम नेम असेल तर मग ते धकून गेलं असेल. याच्या संदर्भामध्ये जे आहे परीक्षा परिषदेने काहीतरी उत्तर द्यावं. ठीक आहे, बरेच नाव आहेत. आता हे मला वाटतं की 100-200 काहीतरी नाव आहेत, है ना, हा बरेच नाव आहेत, म्हणजे हे आपल्या उमेदवारांनी शोधून काढले. आता या सगळ्यांवर डाऊट घेता येईल का, तर येऊ पण शकतं. आणि मे बी याच्यामधले काही उमेदवार जे आहेत जेन्युइन असू शकतात, जसं साऊथ इंडियन मध्ये वगैरे जे आहे सिंगल नेम असतं तसं असूही शकतं. या संदर्भामध्ये परीक्षा परिषदेने उत्तर द्यायला पाहिजे. आणखी ना नावावरून आठवलं की एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे की आपल्या टेट परीक्षेमध्ये फॉरेनर आलेले आहेत, है ना, फॉरेनची नावे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता ती नावं मी या ठिकाणी दाखवणार नाहीये, कारण मला नाही वाटत आहे की कोणाची नावं या ठिकाणी पब्लिश करणं, जिथे नाईलाज होता तिथे काही नावं मी या ठिकाणी दाखवली. पण जशी फॉरेनरची नावं असतात, जसं ख्रिश्चन लोक आहेत त्यांची जी नावं आहेत ती आपल्याला मेरिट यादीमध्ये पाहायला मिळत आहेत. मग आपल्या उमेदवारांचं असं मत आहे की फॉरेनर लोकांनी इथे येऊन परीक्षा दिलेली आहे म्हणजे निश्चितपणाने काहीतरी घोटाळा झालेला आहे. तर बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्र हा जे आहे विविधतेने नटलेला राज्य आहे. मग हे माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे, मी कोणाला जस्टिफाय या ठिकाणी करत नाही. त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, जाणून घेण्याची ज्याची इच्छा आहे त्यांना आपल्या आपल्या परीने या ठिकाणी जे आहे क्वेश्चन केलं तरी देखील वावगं नाहीये. पण ते एक गोष्ट मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे आहे विविधता आहे, वेगवेगळ्या जाती धर्म पंथाची लोक या ठिकाणी वास्तव्याला असतात, म्हणून साहजिक आहे इथे जसं मुस्लिम आहेत, मराठी लोक आहेत, त्याच्यासोबतच ख्रिश्चन लोक आहेत, पारशी लोक आहेत,
सगळ्याच जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहेत. त्या पद्धतीने ख्रिश्चन लोक जर का असतील आणि त्यांनी जर का शिक्षक होण्याकरिता एक्झाम दिली असेल तर साहजिक आहे त्या ठिकाणी जे आहे त्यांची नावं तर ॲज इट इज त्याच पद्धतीची असणार आहे. मग ती विदेशी असतील का, तर मला नाही वाटत ती विदेशी असेल. बघा बऱ्याच वेळा काय होतं, आपलं जे अंदमान निकोबार बेट आहे, अंदमान निकोबार बेटामध्ये अँग्लो इंडियन जे समाज आहे ते मॅक्झिमम आपण जर पाहिलं तर ते ख्रिश्चन आहे आणि त्यांची नावं त्याच पद्धतीने आहे. जसं डोनाल्ड असेल किंवा रिंकल असेल किंवा वेगवेगळी नावं आहे. आता मला कुणाचं नाव या ठिकाणी घ्यायचं नाही, मी त्यांना जस्टिफाय करत नाहीये, पण जे चर्चा होते ना त्याला मला असं वाटतं की बाबा हे असं असू शकतं. ठीक आहे, जर त्यांना असं कोणी असेलच फ्रॉड तर मग त्याला त्याच्या पद्धतीने परीक्षा परिषदेने उत्तर द्यावं, आपण त्यांना क्वेश्चन मार्क या ठिकाणी करू शकतो. पण या एका गोष्टीला हे नाव थोडंसं ख्रिश्चन लोकांचं वाटतं म्हणून जे आहे घोळ झाला असेल असं म्हणणंही मला वाटतं की योग्य नाहीये. त्या गोष्टीला आपल्याला शंका घ्यायला वाव आहे ना, तिथे 100% आपण शंका घ्यावी. तर हा मुद्दा मला असं वाटतं की तो शंका घेण्यासारखा नसावा. आणखी ना सोशल मीडियाला जर का आपण पाहायचा प्रयत्न केला तर एक गोष्ट मला आढळलेली आहे की एकाच उमेदवाराचे 2 वेगवेगळे मार्कशीट या ठिकाणी सर्क्युलेट होताना दिसले. आता हा काय प्रकार आहे? बरेच उमेदवार या ठिकाणी सांगतात की हा बघा किती मोठा घोटाळा आहे, एका उमेदवाराचे 2-2 रिझल्ट शीट आहे. खऱ्या अर्थानं मित्रांनो त्याला आपण जर का क्रॉस व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न केला तर त्या सगळ्या रिझल्ट जे आहेत, रिझल्ट शीट ज्या आहेत त्या मॅनिप्युलेटेड आहेत, एडिटेड आहेत. आपण जर का कुणाचा रिझल्ट पाहत असाल त्या रिझल्टला जे टोटल उमेदवारांची यादी आहे त्यामध्ये जर का क्रॉस व्हेरीफाय केलं तर आपल्याला लक्षात येऊन जातं की हे मॅच होत नाही. याचा अर्थ कृपा करून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी रिक्वेस्ट करेल की जोपर्यंत आपल्याला खात्री होत नाही अशा प्रकारे, कारण बऱ्याच जणांनी खोडसाळपणा केलाय. आता याच्यामुळे या खोडसाळपणामध्ये काय होतं की जे जेन्युइन जे पॉईंट खरंच क्वेश्चन करण्यासारखे आहेत तर ते पॉईंट कुठेतरी बाजूला राहिल्या जातात है ना. कोणीतरी 191 मार्क इकडे आणि एक 80 मार्कवाला मुलगा ते दोन्ही एकच आहेत असं दाखवलेलं होतं. खऱ्या अर्थानं 191चा आपल्याकडे टॉपर नाहीच आहे. म्हणजे काय होतं की ती जी इमेज होती ती एडिट केलेली होती, त्या पद्धतीने आपण सर्क्युलेट करू नये असं मला वाटतं. आणखी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जे आहे बऱ्याच उमेदवारांच्या वतीने उपस्थित केला जातोय की बऱ्याच उमेदवारांना 2022 मध्ये आणि 2025 मध्ये सेम स्कोर आलेला आहे. आता हा काय प्रकार आहे? असे असे एक नाही, बरेच उमेदवार आहेत. बघा हा योगायोग हे असू शकतं सांगत आहे असं नाही म्हणणार आहे. योगायोग हे असू शकतं किंवा या संदर्भामध्ये जर का त्या उमेदवाराला फुल कॉन्फिडन्स असेल, उदाहरणार्थ मी आहे, मला अगोदर 100च मार्क होते आणि आताही 100च मार्क जर आले असेल आणि माझा अभ्यास मला माहिती असेल की मागच्या वेळेस मी कमी अभ्यास केला होता, आता अभ्यास वाढवला आहे, आता एखादा क्लास वगैरे जॉईन केला होता, त्यानंतर रात्रंदिवस अभ्यास केला, मला किमान 130, 40, 50 जे काही माझा स्कोर आहे तो यायला पाहिजे होता. म्हणजे माझा पेपर पण तसाच गेला होता. अभ्यास केला म्हणजे मार्क आले नाहीये, माझा पेपर पण त्या पद्धतीने अटेम्प्ट झाला होता. तर त्याला खात्री असेल तर मग अशा उमेदवाराला, जसं मी या व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो की परीक्षा परिषदेने किंवा IBPSने जे आहे मला माझी रिस्पॉन्स शीट देणं आवश्यक आहे, जेणेकरून माझ्या मनामध्ये निर्माण झालेले जे काही प्रश्न आहेत की मला मागच्या वर्षी आणि याही वर्षी सेम स्कोर का बरं आला, तर त्याचं उत्तर माझं मला ऑटोमॅटिकली मिळेल. पण पुन्हा येऊन जाऊन तोच प्रश्न उपस्थित होतो, IBPS अशा प्रकारच्या गोष्टी अलाउ करतं का? ते प्रश्नपत्रिका आपल्याला बाहेर देईल का? त्याचं उत्तर मला तरी वाटतंय की फार कठीण काम आहे, ते त्या पद्धतीने देणार नाही. आता काही उमेदवारांना असं वाटतं की आमचा जो रिझल्ट आहे तो रिचेक व्हायला पाहिजे. रिचेक होणं पॉसिबल आहे का? तर मला असं वाटतं की रिचेकचा हा प्रकारच यामध्ये IBPS ठेवत नाही, कारण ऑलरेडी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी नॉर्मलायझेशनचा जो फॉर्म्युला वगैरे आहे तो कदाचित यूज केलेला असेल, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रिचेक करण्यासारखं काही नसेल, हे माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून बऱ्याच उमेदवारांचं जे आहे मला कंटिन्युअसली त्या पद्धतीने विचारणा होती की सर आम्हाला रिचेक करता येईल का, त्या पद्धतीने काही उपाययोजना करता येतील का? तर अनफॉर्च्युनेटली त्या पद्धतीने काहीही करता येत नाहीये, हीच रियालिटी आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो एक ना अनेक बरेच प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, ज्या पद्धतीने आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत तसे 2022ला देखील प्रश्न उपस्थित केले गेले होते, परंतु अनफॉर्च्युनेटली त्यामध्ये काहीही होऊ शकलेलं नाही. एव्हाना याच गोष्टीला धरून आपण मागणी करत होतो वारंवार की एक्झाम थोडीशी डिले करा, व्यवस्थितपणाने पारदर्शीपणा येईल. काही आपण त्यांना सजेशन्स देखील दिले होते परीक्षा परिषदेला, परंतु काही उमेदवारांनी त्याला विरोध केला की यांना जे आहे परीक्षा
यांच्या फायद्यासाठी लांबवायची आहे आणि त्यामुळे परीक्षा परिषदेनं घाई केली आणि अशा प्रकारे हे सगळं जे काही प्रकरण आहे तो घडताना आता दिसत आहे. असं व्हायला नको आहे. मग आता बऱ्याच उमेदवारांचा मागणी अशी येते आहे की परीक्षा रद्द करून टाकावी, नव्याने परीक्षा घ्यावी. हे बघा, काही प्रश्न जरी या ठिकाणी शंका घेण्यासारखे, प्रश्न विचारण्यासारखे असतील, काही मुद्दे, तरी देखील सरसगट परीक्षा रद्द करा अशी जर मागणी होत असेल तर ती मला असं वाटतं की पर्सनली वाटत आहे हे फार चुकीचं आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी 2018 आणि 2019 साली झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महा-TETच्या परीक्षेमधला घोटाळा बाहेर काढला होता आणि त्या घोटाळ्यामध्ये जेवढे उमेदवार दोषी होते केवळ आणि केवळ तेवढ्याच उमेदवारांना या ठिकाणी जे आहे शिक्षा म्हणून परमनंटली बॅन केलं होतं. त्याच पद्धतीने जर यामध्ये तसं काही जर का घडलेलं असेल तर परीक्षा परिषदेने आपल्या तेवढ्या उमेदवारांना परमनंटली बॅन करावं. परंतु ज्या उमेदवारांनी स्वतःच्या मेहनतीच्या बळावरती या ठिकाणी मला कल्पना आहे बरेच उमेदवार अक्षरशः त्या लायब्ररीमध्ये रीडिंग रूममध्ये 12-12, 14-14 तास या ठिकाणी जे आहे घट्टे पडेपर्यंत बसत होते आणि अभ्यास करत होते. त्या उमेदवारांचा जीव कुठेतरी जे आहे या ठिकाणी धकधक करतो आहे. कारण अशा प्रकारच्या जर का सोशल मीडियावरती बातम्या येत असेल तर वाईट वाटणं साहजिक आहे. तर माझी या ठिकाणी परीक्षा परिषद आणि आपले जेवढे समजूतदार उमेदवार आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला जर काही अनुचित वाटत असेल परीक्षा परिषदेला 100% क्रॉस क्वेश्चन करा. तो आपला हक्क आहे. आपण उमेदवार आहोत. आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो. त्यांनी आपल्याला उत्तर देणं हे त्यांचं देखील आद्य कर्तव्य आहे. त्या पद्धतीने प्रश्न विचारा, परंतु सरसगट परीक्षा रद्द करा असं म्हणणं मला असं वाटतं चुकीचं आहे. जर कदाचित याच्यामध्ये काही अनुचित प्रकार घडलेला असेल तर तो अनुचित प्रकार घडवून आणणाऱ्या उमेदवारांना, तेवढ्या उमेदवारांना शिक्षा मिळाली पाहिजे. बाकी ज्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर मार्क्स घेतलेले आहेत तेवढ्या उमेदवारांना त्या मेहनतीचं फळ मिळालं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. मी इकडच्या बाजूला ज्या ठिकाणी झुकलेला नाही आहे, इकडच्या बाजूने झुकलेला नाही. मी जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्यापर्यंत या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की जेवढे काही प्रश्न होते सध्या तरी मला जेवढे आठवत होते तेवढे प्रश्न मी तुमच्यासमोर मांडण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. एखादा प्रश्न कदाचित सुटलाही असू शकतं. असला सुटलेला प्रश्न किंवा मी मांडलेल्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रियांवरती आपलं वैयक्तिक मत नेमकं काय आहे ते आपल्या सतसत व्यक्तीला विचारा आणि निश्चितपणाने व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा. कारण तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी मौल्यवान आहे. कारण इथून पुढे आपल्याला नेमकी काय भूमिका घ्यायची आहे, पुढचं मार्गक्रमण कशा प्रकारे करायचं आहे ते त्या कमेंट्सवरती डिपेंड ठरणार आहे. हां, नॉर्मलायझेशन झालं किंवा नाही ते त्यांनी सांगायला पाहिजे. 2022 प्रमाणे निकाल या ठिकाणी द्यायला पाहिजे. या मुद्द्याला मी देखील ॲग्री निश्चितपणाने करतो आहे. आपल्या कमेंट्स या व्हिडिओच्या खाली या संपूर्ण व्हिडिओच्या नंतर द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण पुढच्या एखाद्या अशा सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.